भक्तीचं कोंदण, एका शिवभक्ताची अनोखी लग्नगाथा। हिंगोलीचा एक तरुण, नाव ओम प्रकाश मोटे, व्यवसायाने अतिशय यशस्वी। सक्षम नावाच्या त्यांच्या कापड दुकानांचा विस्तार हिंगोलीपासून सेनगाव आणि कळमनुरीपर्यंत पसरलेला। व्यापारात नाव, हातात पैसा आणि समाजात माननीय, सगळं काही होतं। पण या झगमगाटातही त्यांचं मन एका ठिकाणी कायम शांत व्हायचं, ते म्हणजे हिंगोलीपासून 20 किलोमीटरवर असलेलं चिंचोलीचं श्री यशवंतेश्वर महादेव मंदिर। गेल्या 15 वर्षांपासून ओमप्रकाश यांचा एक नित्यनेम होता, दर सोमवारी महादेवाच्या दर्शनाला जायचं। तिथे फक्त डोकं टेकवायचं नाही, तर सेवा करायची। भक्ती, श्रद्धा आणि प्रेमाच्या धाग्याने ते या मंदिराशी जोडले गेले होते। एके दिवशी मंदिरात दर्शनाला गेलेले असताना त्यांनी तिथे एक साधं सुंदर लग्न सोहळा पाहिला। महादेवाच्या गाभाऱ्यासमोर चाललेला तो विधी पाहून ओमप्रकाश यांच्या मनात एक विचार चमकून गेला, माझंही लग्न झालं तर ते याच दरबारात होईल, माझ्या देवासमोर, या निसर्गरम्य चिंचोलीच्या साक्षीनं। संघर्ष आणि स्वप्नपूर्ती। वेळ निघत गेली आणि लग्नाचे योग जुळून आले। मुलगी होती यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील पेढी गावची। मुलीकडच्यांची स्वाभाविक इच्छा होती की आपल्या लाडक्या लेकीचं लग्न थाटामाटात आपल्या घरी व्हावं, पण ओमप्रकाश आपल्या हट्टावर ठाम होते। त्यांचा हट्ट हा अहंकाराचा नव्हता, तर तो त्यांच्या 15 वर्षांच्या भक्तीचा होता। त्यांनी मुलीच्या घरच्यांना आपली भावना समजावून सांगितली, ज्या महादेवाने मला आजवर सांभाळलं, ज्याच्या चरणी माझं आयुष्य अर्पण आहे, त्याच्याच समोर मला संसाराची नवी सुरुवात करायची आहे। हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मुलीकडच्यांनाही त्या भक्ताच्या श्रद्धेपुढे झुकावंसं वाटलं। त्यांनी मोठ्या मनाने नवरदेवाच्या इच्छेचा मान राखला, नंदीच्या साक्षीनं शिवरायांच्या दारी। आणि अखेर तो दिवस उजाडला, झगमगाट असलेल्या हॉलमध्ये नाही, तर जिथे घंटानाद घुमतो, जिथे उदबत्तीचा सुगंध दरवळतो, अशा यशवंतेश्वर महादेवाच्या दरबारात ओमप्रकाश यांनी सप्तपदी घेतली। 15 वर्षांची ती अखंड सेवा जणू त्या दिवशी फळाला आली होती। आजच्या काळात जिथे लोक प्रदर्शनासाठी लाखो रुपये खर्च करतात, तिथे एका यशस्वी व्यापाऱ्याने आपल्या देवाप्रती असलेल्या निष्ठेपोटी साधेपणा निवडला। ही केवळ एका लग्नाची गोष्ट नाही, तर ही गोष्ट आहे एका भक्ताच्या अढळ विश्वासाची।